ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। भक्तिशास्त्रीच्या या पुढच्या धड्यामध्ये लेसन नंबर 7 आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत भगवद्गीता अध्याय 2 सांख्य योग आणि श्लोक संख्या 20 ते 30 पर्यंत। तर याचं आपण आज अवलोकन घेणार आहोत। तर आपल्यासाठी जो होमवर्क आहे तो मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतोय। तो आहे वैयक्तिक अनुप्रयोग करण्यासाठी तुम्हाला एक ग्रुप डिस्कशन करायचं आहे। तर ते ग्रुप डिस्कशन जेव्हा तुम्ही सगळे भक्त एकत्र याल, बॅच मधले सगळे विद्यार्थी एकत्र याल, तेव्हा तुम्ही काय करायचं? पॉइंट नंबर 1, कृष्णावरचा विश्वास आणि आपल्यात निर्माण झालेली निर्भयता। तर या विषयावर वैयक्तिक जीवनात काही प्रसंग किंवा काही अनुभव आले असतील तर तुम्ही ते शेअर करायचे भक्तांच्या संगतीमध्ये। आणि त्याचबरोबर अजून एका मुद्द्यावर चर्चा करायची आहे, अभक्तांची सेवा करणे आणि कृष्णाची सेवा करणे याच्यामध्ये काय फरक आहे। तर हे दोन्ही मुद्दे जे आहेत त्याच्यावर तुम्ही चर्चा करायची आहे आणि सर्व मुद्दे लिहून ठेवायचे आणि ते छान पद्धतीने तुमच्या अभ्यासाच्या फाईलमध्ये जपून ठेवायचे। तर आज आपण पाहणार आहोत श्लोक संख्या 20। या धड्यामध्ये क्लोजबुक एक्झाम तयारी प्रश्न क्रमांक 18 आणि 19 आहेत, जे मी तुम्हाला पहिल्याच अध्यायातल्या टोटल ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमचे जे काही क्लोजबुक प्रश्न असतील तर ते तुम्ही अभ्यास करायचे आहेत त्याच्याच बरोबर 20वा श्लोक ह्याच्यामध्ये 2 ॲनॉलॉजी आहेत। 21व्या श्लोकात एक ॲनॉलॉजी म्हणजे उपमा आहे आणि 22व्या श्लोकात सुद्धा एक ॲनॉलॉजी म्हणजे उपमा आहे। तर ती सुद्धा आपण स्टडी करायची आहे, त्याचाही अभ्यास करायचा आहे। तर आपण पाहणार आहोत 20व्या श्लोकांपासून। अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे आणि वेगळ्या मीटरमध्ये म्हटलेला आहे, तो मीटरही आपण पाठांतर करायचं। न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। महत्वाचे काही मुद्दे आहेत या श्लोकामध्ये। तर ती म्हणजे 6 प्रकारची स्थित्यंतर शरीरात कायम होतात। पहिलं, मातेच्या गर्भातून जन्म घेतो, काही काळासाठी राहतो, त्याची वाढ होते, त्याच्यापासून काही उपफळं किंवा परिणाम निर्माण होतात, हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी ते शरीर लुप्त होतं। परंतु आत्मा मात्र अशा परिवर्तनातनं जात नाही। आत्म्यासाठी ही परिवर्तन लागू होत नाही, शरीरासाठी मात्र ही परिवर्तनं लागू होतात। ही 6 स्थित्यंतर आपण या तात्पर्यातनं अभ्यास करायची, हे महत्वाचं आहे। त्याच्यानंतर आपण लगेच पुढचा श्लोक पाहूया, 21वा श्लोक। 21व्या श्लोकामध्ये संदर्भ मनुसंहितेतनं घेतलेला आहे। तर 21वा श्लोक म्हणतो, वेदा विनाशिनम नित्यम य एनम अजम अव्ययम कथम स पुरुषः पार्थम कम घातयति, 'घातयति' हन्तिकम। 'घातयति' हन्तिकम। 'घातयति' हन्तिकम. 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 'घातयति' हन्तिकम.
एखादी व्यक्ती जर खुनी असेल किंवा त्यांनी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची हत्या केली असेल विनाकारण, कारण म्हणजे काय? एक तर सरकारचा आदेश किंवा भगवंतांचा आदेश. सरकारचा आदेश म्हणजे काय? सैनिकाला आदेश असतो दुसऱ्या व्यक्तीला ठार मार, म्हणजे शत्रू सैन्य असेल त्याला. तर योग्य आणि निश्चित कारण जर नसेल आणि एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला समजा हत्या केली दुसऱ्या व्यक्तीची, तर त्याला देहांताची सजा देण्यात यावी अशा प्रकारची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे. कारण काय की असं केल्याने काय होतं, त्या व्यक्तीने जे महापाप केलं आहे त्याबद्दल त्याला जर देहांताची सजा मिळाली तर पुढच्या जन्मामध्ये त्याला कठोर यातनांपासून त्याची सुटका होते. म्हणून शक्यतो त्याला फाशी दिलं जाणं किंवा देहदंड दिला जाणं अशा पद्धतीची सजा कायद्यामध्ये देण्यात येते. उद्देश हेच असतो की त्यांनी जे काही कृत्य केलं आहे, अतिशय घोर पापकर्म आहे, त्याची त्याला सजा मिळावी आणि त्याच्या पापकर्मात्मक पुढच्या जन्मातनं त्याची सुटका व्हावी, हे कारण आहे. म्हणजे मागच्या जन्मी केलेल्या महापापांबद्दल त्याला पुन्हा दुःख नाही भोगायला लागणार. आता हे जे तात्पर्य आहे हे संपूर्ण तात्पर्य वाचायचं आहे. तर प्रत्येक गोष्टीची स्वतःची एक उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानामध्ये स्थिर झालाय ना, तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा आणि कुठे करायचा हे तो जाणतो. त्याच पद्धतीने काय होतं, हिंसा जी आहे त्याची सुद्धा उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कुठे करायचा, कसा करायचा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असतं. भगवान श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा निश्चितपणे आपण हे जाणलं पाहिजे की या प्रकारची जी हिंसा आहे ना, ही उच्च प्रतीच्या न्यायदानासाठी आहे आणि यासाठीच अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन केलंच पाहिजे, ही अपेक्षा आहे त्याच्याकडनं. श्रीकृष्णांप्रित्यर्थ युद्ध कर्म करताना या प्रकारची हिंसा ही मुळीच हिंसा नसते. म्हणून भगवान श्रीकृष्ण त्यांच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेलं हे जे युद्ध आहे हे पूर्णपणे ज्ञानयुक्त आहे आणि त्यापासून कुठल्याही प्रकारचं पापाचं फळ निर्माण होत नाही. मागच्या धड्यामध्ये आपण पाहिलं, जेव्हा सरकार आज्ञा देतं सैनिकाला, तू देशाच्या सीमेवर जा, तिथे युद्ध सुरू आहे, तिथे शत्रू सैन्याला गोळ्या घाल आणि त्यांना ठार मार, तर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सरकारने उचललेली असते. त्याचप्रमाणे इथे भगवंत सांगताय की माझ्या आज्ञेनुसार तू युद्ध कर, जी काही गोष्ट उद्भवेल त्यातनं जे काही परिणाम उद्भवतील त्यासाठी मी जबाबदार आहे, तू काळजी करू नकोस. त्यामुळे यातनं कुठल्याही प्रकारचं पापकर्म निर्माण होत नाही, हे आपण या श्लोकाच्या तात्पर्यातनं शिकलं पाहिजे. पुढची जी वर्स आहे, श्लोक आहे, तो अतिशय महत्वाचा आहे आणि फेमस आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. ही अतिशय महत्वाची आहे. हा पाठांतराचा श्लोक सुद्धा आहे, त्यामुळे हा आपण पाठ करायचा आहे. आणि मुंडक उपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषद या इतर शास्त्रातनं सुद्धा या प्रकारचे संदर्भ घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये काही मुद्दे असे आहेत, ते मुद्दे असे की अनुरूप जीवात्मा जेव्हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात संक्रमित होतो, जेव्हा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, हे परमात्म्याच्या कृपेमुळे आणि त्याच्या दैवी सुपरविजन खाली होतं आणि त्यामुळे हे शक्य होतं. आणि आत्मा आणि परमात्मा यांची तुलना एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्र पक्षांबरोबर करण्यात आलेली आहे. समाने वृक्षे पुरुषो निमग्नो, आणि दुसरा रेफरन्स आहे द्वा सुपर्णा सयुजा सखाया. तर हे संदर्भ आपण अभ्यासले पाहिजेत जे तात्पर्यामध्ये दिलेले आहेत. आता ह्याच्यातले काही महत्वाचे पॉइंट्स असे आहेत की जरी ते दोघे मित्र असले तरी त्यातला एक जण स्वामी आहे
आणि दुसरा सेवक आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे, मित्र जरी असले तरी. आणि आत्म्याचे या संबंधाबद्दल किंवा नात्याबद्दल होणारं विस्मरण हे त्याच्या एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर किंवा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात होणारं जे स्थानांतरण आहे त्याला कारणीभूत ठरतं. कारण जीवात्मा विसरतो की परमात्मा माझ्या बरोबर आहे, आणि हा संबंध विसरल्याने त्याला वारंवार शरीरं बदलावी लागतात. ज्या पद्धतीने एक पक्षी एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर जातो, त्यासाठी ही अॅनॉलॉजी देण्यात आलेली आहे. आता जीवात्मा हे भौतिक रूपी शरीर आहे ना, हा एक वृक्ष आहे आणि त्या वृक्षावर तो वेगवेगळी फळं खात असतो आणि अत्यंत कठोर संघर्ष करत असतो स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी. आणि त्यामुळे त्याला कधी कधी गोड फळ खायला मिळतं, कधी तुरट फळ खायला मिळतं, कधी कडू फळ खायला मिळतं. हे जीवनात येणारे सुख दुःख यांच्याप्रमाणे आहे. पण हे त्याला करावंच लागतं, हे त्याला भोगावंच लागतं. याला संघर्ष म्हणतात. संघर्ष यासाठी कारण त्याला त्याचं अस्तित्व टिकवून ठेवायची इच्छा असते. त्यासाठी हा मनःषष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीम स्थानी कर्षती. तर हा त्याच्या मागचा मूळ उद्देश किंवा कारण आहे. कारण तो स्वतःला देह समजतो. आणि ज्या क्षणी हा पक्षी आहे ना, हा जो दुसरा मित्र पक्षी आहे, त्या परमश्रेष्ठ पक्षाचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, त्या क्षणी तो कनिष्ठ पक्षी किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या दुःखातनं शोकातनं मुक्त होतो. हेच जीवात्म्याकडनं अपेक्षित आहे की तो त्याचा भगवंतांशी असलेला शाश्वत संबंध विसरलाय म्हणून या भौतिक जगतात कायम दुःख भोगतोय. आणि ज्या क्षणी हा संबंध तो पुन्हा प्रस्थापित करतो, त्या क्षणापासून त्याच्या जीवनातलं दुःख किंवा त्याचा संघर्ष कमी होण्यासाठी भगवंत त्याला मदत करतात. त्यानंतर आपण पाहूया 23वा श्लोक. 23व्या श्लोकामध्ये नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हाही एक पाठांतराचा श्लोक आहे, कारण हा महत्वाचा श्लोक आहे. ह्याच्यामध्ये मुद्दामून मायावादाचं खंडन करण्यात आलेलं आहे. तात्पर्य आपण हे संपूर्ण तात्पर्य वाचायचं आहे श्रील प्रभुपादांचं. आता काही मुद्दे ह्याच्यात असे आहेत की पूर्वीच्या काळी ना पृथ्वी, जल, वायू, आकाश इत्यादी भगवंतांच्या शक्तींपासून बनलेली विविध प्रकारची भरपूर शस्त्रास्त्र उपलब्ध होती. आता ही शस्त्रास्त्र कदाचित आधुनिक विज्ञानाला माहिती नसतील, पण ही शस्त्रास्त्र जसं वायव्यास्त्र हे वायूपासून बनलंय, पर्जन्यास्त्र हे पावसापासून बनलेलं अस्त्र आहे. आता कुठलंही अस्त्र जरी असलं, म्हणजे तलवार म्हणा, बॉम्ब म्हणा, किंवा हे पर्जन्यास्त्र म्हणा, चक्रीवादळ म्हणा, त्सुनामी म्हणा, भूकंप म्हणा, हे भूमीपासून निर्माण झालेली अस्त्र आहेत. पण कुठल्याही प्रकारचं अस्त्र हे जीवात्म्याला मारण्यात असमर्थ आहे. कुठल्याही प्रकारचं अस्त्र हे जीवात्म्याला मारू शकत नाही. भगवंत हे सांगतायत तिथे. काय आहे की जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा उत्पन्न झाला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला, याचं स्पष्टीकरण मायावादी देऊ शकत नाही. व्यक्तिगत जीवात्म्याचं मूळ परमात्म्यापासून तुकडे करून त्याला अलग करणं शक्य नाही आहे. हेही मायावाद आहे, त्याचं खंडन आहे. खरं तर व्यक्तिगत जीवात्मे जे असतात ना, हे परमात्म्यापासून नित्य रूपात वेगळे असलेले अंश आहेत. ममाई वांशो जीवलोके जीवभूत सनातनः. तर हे काही महत्वाचे मुद्दे या 23व्या श्लोकात आपण पाहू शकतो. आपण पाहूया पुढे आता 24वा श्लोक. 24व्या श्लोकामध्ये
हा पण एक महत्वाचा आहे. हे सगळे श्लोक महत्वाचे आहेत कारण आत्म्याबद्दलचं ज्ञान ह्याच्यात भगवंत देत आहेत. अच्छेद्योयम अधायोयम अक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगत स्थाणुर अचलोयम सनातनः. इथे भगवंत काही इंडिकेशन आहेत, सूचना आहेत काही. ही पण महत्वाची एक थीम आहे की जीवात्मा हा परमात्म्याचा नित्य अनुरूप अंश आहे. स्वतंत्र जीवात्मा कधीही परमात्म्याशी एकजिनसी म्हणजे होमोजिनियस होऊ शकत नाही किंवा कधी तो परमात्म्यात विलीन होत नाही. या पद्धतीने इथे मायावादाचं खंडन करण्यात आलेलं आहे. भौतिक दोषांपासून मुक्त झाला जरी जीवात्मा तरी अनुरूप आत्मा भगवंतांच्या दिव्य तेजोमय किरण जे आहे, कांती जी आहे, त्याच्यामध्ये आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणून राहू शकतो. कधीही तो त्यांच्यामध्ये मर्ज किंवा विलीन होत नाही. जे बुद्धिमान जीवात्मे असतात ना, ते भगवंतांच्या सान्निध्यात राहण्यासाठी आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करतात. आता या ठिकाणी सर्वगत हा शब्द आहे म्हणजे सर्वव्यापी. हा शब्द महत्वपूर्ण आहे कारण भगवंतांच्या संपूर्ण सृष्टीमध्ये सगळीकडे 14 प्लॅनेटरी सिस्टम, 14 भुवन, नारकीय लोक, उच्चतर लोक आणि मृत्यूलोक, या सर्वच्या सर्व लोकांमध्ये जीवात्मे उपस्थित आहेत. त्यामुळे कोणी जर असं म्हटलं की या ग्रहावर बहुतेक जीवात्मे उपलब्ध नसतील, त्या ग्रहावर जीवात्मे उपलब्ध नसतील, तर त्याला शास्त्राचा आधार नाहीये. कारण भगवंत इथे स्वतः सांगतायत नित्य सर्वगत स्थाणुर अचलोयम सनातन. सर्वगत म्हणजे हे संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक ब्रह्मांड जेवढी आहेत त्या सगळ्या ठिकाणी भरपूर प्रमाणात, असंख्य प्रमाणात जीवात्मे उपलब्ध आहेत. हे भगवंतांचं विधान आहे. ते भूमीवर आहेत, पाण्यामध्ये आहेत, हवेमध्ये आहेत, पृथ्वीच्या पोटातही आहेत आणि अग्नीमध्येही आहेत. आणि शास्त्रज्ञांनी हे मान्य केलं आहे की अग्नीमध्ये सुद्धा काही बॅक्टेरिया जिवंत राहतात, ज्याला त्यांनी फायर बॅक्टेरिया असं नाव दिलेलं आहे. त्यावरनं आपण हेही समजू शकतो जे शास्त्रात सांगितलेलं आहे की यच्चक्षुरेषु सविता सकल ग्रहाणाम राजा समस्त सुरमूर्ती रशेष तेजाम यस्याज्ञया भ्रमति संभृत कालचक्रो गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. सूर्य लोक जो आहे तिथे एक विशिष्ट राजा ज्याचं नाव आहे विवस्वान हा राज्य करतो आणि तिथे त्याची प्रजा पण आहे. त्यामुळे अग्नीमध्ये कोणी जिवंत राहू शकत नाही असं विधान कोणी केलं नाही पाहिजे. शास्त्रज्ञांनी सुद्धा मान्य केलंय फायर बॅक्टेरिया असतात. तर यावरनं आपण समजू शकतो. आणि आत्मा कसा आहे? अविद्राव्य आहे. म्हणजे पाण्यात साखर घातली आणि चमच्याने ढवळली तर ती साखर विरघळून जाते, तसा आत्मा कधीही विरघळत नाही किंवा त्याचे तुकडे करता येत नाहीत आत्म्याचे. त्याला सुकवणंही शक्य नाहीये आणि त्याला जाळणंही शक्य नाही. कुठलीही क्रिया ही आत्म्यावर केली जाऊ शकत नाही. तर हे काही महत्वाचे मुद्दे या श्लोकातून आपण पाहिले. आपण पुढचा श्लोक पाहूया. 25वा. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुम अर्हसि. पर्सनल ऍप्लिकेशन, वैयक्तिक अनुभव किंवा अनुप्रयोग काय आहे? याच्यासाठी हा श्लोक खूप महत्वाचा आहे की आत्म्याचं अस्तित्व आहे ना, हे अनुभवगम्य सत्य म्हणजे ह्याचा एक्सपिरियन्स जरी करता येत असला तरी आत्म्याचं अस्तित्व जाणण्याचे इतर दुसरं कोणतंही साधन उपलब्ध नाहीये. त्यासाठी अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणांच्या आधारावर त्या गोष्टी मान्य कराव्या लागतात. या संदर्भात प्रभुपाद एक छान उदाहरण नेहमी देतात. माझे वडील कोण हे जर एखाद्या व्यक्तीला जाणून घ्यायचं असेल
तर त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल? त्याची आई हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे, कारण तिला सत्य माहिती आहे काय आहे ते. त्यामुळे तिचा शब्द, हा शब्द ऐकणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं हे त्या मुलासाठी सर्वमान्य असणंच आवश्यक आहे. त्यामुळे श्रेष्ठ प्रमाणांच्या आधारावर या गोष्टी मान्य कराव्या लागतात. त्याचप्रमाणे वेदाध्ययन याशिवाय आत्मज्ञान प्राप्तीचं दुसरं कुठलंही साधन या भौतिक जगतात उपलब्ध नाहीये. आणि साध्या शब्दात सांगायचं म्हटलं तर कुठल्याही प्रकारे रसायनशास्त्र किंवा कुठल्या प्रयोगशाळेमध्ये मानवाने केलेल्या प्रयोगाद्वारे आत्म्याचं अस्तित्व आपल्याला जाणता येणार नाही. यासाठी आपल्याला केवळ आणि केवळ श्रेष्ठ प्रमाणांच्या आधारावरच या गोष्टी मान्य कराव्या लागतील. म्हणून या ठिकाणी मुद्दामून ही अॅनॉलॉजी देण्यात आलेली आहे की माझे वडील कोण आहे? हा प्रश्न जर एखाद्या मुलांनी विचारायचा ठरवला तर त्यासाठी अधिकृत आणि प्रामाणिक अशी एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे त्याची आई. त्यांनी आईला विचारलं की आई सांगेल हे जे आहेत हे तुझे वडील आहेत. मग त्यावर मुलांनी विश्वास ठेवला पाहिजे. हा पुढे जाऊन शास्त्राद्वारे त्याचे DNA फिंगरप्रिंट वगैरे हे सगळ्या गोष्टी येतात, पण सर्वश्रेष्ठ प्रमाण आणि सर्वात सोपं, सहज, सुलभ असलेलं प्रमाण म्हणजे त्याची आई आणि त्यांनी सांगितलेला शब्द. त्याचप्रमाणे आत्म्याचं अस्तित्व जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर श्रेष्ठ प्रमाण वेद यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवलाच पाहिजे. हे प्रत्येकाने आपल्या जीवनात याचा साक्षात्कार करून घ्यायचा. पुढचा श्लोक आपण पाहूया. 26वा श्लोक. अथ चैनम नित्यजातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैनम शोचितुम अर्हसि. प्रचारासाठी हा श्लोक खूप महत्वाचा आहे. वेगवेगळे अनुप्रयोग, वेगवेगळे तत्ववादी, शून्यवादी, लोकायतिक, वैभाषिक, जडवादी वैज्ञानिक आणि मानुष्यशास्त्रज्ञ, तर काही जणांचं असं प्रतिपादन आहे जे नास्तिकांचं तत्वज्ञान बोलतात. नास्तिक लोक यांचं तत्वज्ञान बोलणारे काही लोक आहेत समाजामध्ये. तर त्यांचं असं एक प्रतिपादन आहे की विशिष्ट अशा परिपक्व स्थितीमध्ये जीवनाची लक्षणं विकसित होतात. भौतिक संयोग आणि गोष्टी एकत्र आल्या की जीवनाची लक्षणं विकसित होतात. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की शरीर म्हणजे काय आहे? भौतिक मूलतत्व जी आहेत, एलिमेंट्स, मटेरियल एलिमेंट्स, त्यांचं संमिश्रण आहे. आणि भौतिक आणि रासायनिक मूलतत्वांच्या प्रक्रियेमुळे एक विशिष्ट अवस्था निर्माण होते आणि त्याने जीवन निर्माण होतं. मग असे जे आहेत ना, त्यांना आपण एक गोष्ट विचारू शकतो, ठीक आहे तुमच्याकडे सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे, मग त्या प्रयोगशाळेमध्ये ही सगळी केमिकल्स, रसायनं ही अशी एकत्र करा, एक अशी व्यवस्थित परिस्थिती बनवा आणि त्यातनं एक जीव निर्माण करून दाखवा. आता त्यापुढे एक वैभाषिक तत्वज्ञान म्हणून एक तत्वज्ञान असतं. वैभाषिक तत्वज्ञान असं म्हणतं की शरीर निर्माण होतं, आत्मा निर्माण होतो, शरीर मृत्यू पावतं, आत्माही मृत्यू पावतो. ही एक वेगळ्या प्रकारची फिलॉसॉफी या समाजामध्ये उपस्थित आहे. तर वैभाषिक तत्वज्ञान जरी मान्य करायचं म्हटलं ना, आता त्यांचंच तत्वज्ञान घेऊया आणि एका विशिष्ट काळात शरीर निर्माण झालं, आत्मा निर्माण झाला आणि एका विशिष्ट काळात शरीर नाश पावला, आत्माही नाश पावला. मग याच तत्वज्ञानाचा आधार घेऊन आत्म्याच्या अस्तित्वावर जर अर्जुनाचा विश्वास नसला तरी शोक करण्याचं काय कारण आहे? एका टाइमला निर्माण होणार, एका टाइमला नष्ट होणार, मग काय शोक करायचं? म्हणजे त्यांचंच तत्वज्ञान घ्यायचं तरी अर्जुनाला शोक करण्याचं काही कारण नाही, किंवा कोणीही शोक करण्याचं कारण नाहीये. याला समर्थन कसं करायचं की रसायन आहेत आपल्याकडे भरपूर प्रमाणात, ऍसिड्स, अल्कली, मूलतत्व, मूलद्रव्य
हं तर रसायनांचा साठा नष्ट झाला तर कोणी शोक करतं का? उदाहरण द्यायचं म्हटलं तर मिठाला रासायनिक भाषेमध्ये NaCl किंवा सोडियम क्लोराईड असं म्हणतात. आणि समजा एक गोणी भर सोडियम क्लोराईड पावसात भिजलं आणि विरघळून नष्ट झालं, मग त्यासाठी कोणी शोक करत बसतं का? नाही करत कोणी शोक. किंवा माझ्याकडचं एक गोणी मीठ नष्ट झालं म्हणून कोणी आपलं नियतकर्म करायचं थांबवत पण नाही. तर या सगळी ही जी तत्वज्ञानं आहेत ना, ही तत्वज्ञानं ही मनुष्याची दिशाभूल करतात. त्यामुळे कोणीही कुठल्याही प्रकारे जीवित वा मृत व्यक्तीबद्दल शोक करण्याचं काही कारणच नाहीये, हे इथे स्पष्ट होतं. मग कुठल्याही तत्वज्ञानाचा तुम्ही अवलंब करा, मग शोक कशाला करायचा? तर हे काही मुद्दे या श्लोकाच्या तात्पर्यातनं आपण पाहू शकतो. 27वा श्लोक पाहू आपण. 27व्या श्लोकात काय सांगण्यात आलंय? जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुम अर्हसि. प्रचारासाठी याचा छान उपयोग होतो. काय आहे, प्रत्येक मनुष्याला ना आपल्या आयुष्यातल्या कर्मानुसार पुढचा जन्म घ्यावा लागतो. आणि या प्रकारे काय होतं, जन्म मृत्यू यांचं चक्र जे आहे ना, हे मोक्ष मार्गावर प्रगती न केल्यामुळे एकामागनं एक फिरतच राहतं. आणि म्हणून इथे काय होतंय, नातेवाईकांच्या हत्येमुळे अर्जुनाने दुःखी आणि भयभीत का व्हायचं? आता बघा, भगवंतांची इच्छा असल्यामुळं कुरुक्षेत्रावरचं जे युद्ध आहे ना, हे अपरिहार्य असं होतं. म्हणजे याला टाळू शकता येत नव्हतं. तस्मात अपरिहार्य अर्थ. आणि योग्य हेतूसाठी लढणं हे तर क्षत्रियांचं कर्तव्यच आहे. आता जरी अर्जुनाने हे कर्तव्य केलं नसतं तर तो काय नातेवाईकांचा मृत्यू टाळू शकला असता का? नाही. यथावकाश काळाच्या प्रभावाने त्याचे सर्व नातेवाईक एक 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 करून मेलेच असते. आणि या प्रकारे चुकीच्या कर्मपथाचा अवलंब केल्यामुळे पतन झालं असतं. आपलं नियत कर्म जे आहे, विहित कर्म जे आहे, जे शास्त्राद्वारे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ते कर्म कुठल्याही प्रकारे आपण थांबवू शकत नाही आणि आपण थांबवलंही नाही पाहिजे. हे काही महत्वाचे मुद्दे या श्लोकातून आपल्याला प्राप्त होतात. पुढचा श्लोक पाहूया, 28वा. त्याच्यात काय सांगितलंय बघूया. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. निर्विशेषवादी काय आहे, आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे आणि आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारे असे जरी तत्ववेत्यांचे दोन्ही वर्ग जरी मानले तरी दोघांच्याही दृष्टीने शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता कसं की आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारे वेदविद्या जी आहे, नास्तिक असे अनुयायी त्यांना म्हटलं जातं. त्यांना नास्तिक म्हटलं जातं. आणि केवळ वादविवाद करण्यासाठी जरी आपण हा नास्तिकतावादी सिद्धांत स्वीकारला ना, शोक कशाला करायचा? काय कारण काय आहे शोक करण्याचं? कारण ते मान्यच करत नाहीत आत्मा आहे. मग राहिलं काय ना राहिलं काय प्रॉब्लेम आहे. आणि सनातन आत्म्याचा विचार केला तर भौतिक शरीर तर टिकणारच नाहीये, कारण त्याला वास्तविक अस्तित्वच नाहीये. मग कशाला शोक करायचा? म्हणजेच मनुष्याचा विश्वास आत्म्याच्या अस्तित्वावर असू दे किंवा नसू दे, शरीराच्या विनाशाबद्दल शोक करण्याचं कारणच शिल्लक राहत नाही. काय आहे की एक अंडरस्टँडिंग या श्लोकातून आपण प्राप्त करून घेऊ की भौतिक तत्व जी आहेत ना, ही सृष्टीच्या निर्मितीपूर्वी अप्रकट होती. ज्याप्रमाणे आकाशातून वायू उत्पन्न झाला
वायूपासून अग्नी उत्पन्न झाला, अग्नीपासून जल उत्पन्न झालं, जलापासून पृथ्वी उत्पन्न झाली. त्याचप्रमाणे अव्यक्ताच्या या सूक्ष्म अवस्थेतून व्यक्त अवस्था उत्पन्न होते. हा, पृथ्वीपासून काय उत्पन्न होतं? विविध प्रकारचं प्रकटीकरण होतं. आता पृथ्वीपासून जी मूलद्रव्ये निर्माण झाली ना, दगड, विटा, माती, लोखंड, खनिज, याच्यापासनं गगनचुंबी इमारत निर्माण होऊ शकते. होते का नाही? पृथ्वीपासूनच सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. मातीपासून वीट बनवली जाते, दगडापासून काही गोष्टी बनवल्या जातात, किंवा दगडाचीच भिंत बांधली जाते, बिल्डिंग बांधली जाते. तर पृथ्वीपासूनच निर्माण झाली. आणि नंतर समजा ती बिल्डिंग असेल, समजा व्हॉट एव्हर, कुठल्याही प्रकारे टेक्नॉलॉजीने बांधलेली बिल्डिंग असेल, 100-200 वर्ष राहिली ती, आणि नंतर ती बिल्डिंग कोसळली. तर काय झालं? जे काही निर्माण झालं होतं ते कोसळलं आणि पुन्हा मातीत मिसळलं. म्हणजे एकदा प्रकट झालं आणि एकदा अप्रकट झालं. तर तिचं रूपांतर शेवटी कशात होणार आहे? छोट्या छोट्या कणांमध्येच होणार आहे, धुळीच्या. मग शक्तीच्या अविनाशत्वाचा जो नियम आहे ना, हा भगवंतानी बनवलेला आहे, ज्याला इंग्रजीमध्ये किंवा वैज्ञानिक भाषेमध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं. तर शक्तीच्या अविनाशत्वाचा नियम हा कायम राहतो, पण कालगतीला अनुरूप पदार्थ प्रकट होतात आणि नंतर अप्रकट होतात. हा फरक आहे. म्हणून प्रकट अवस्था असो किंवा अप्रकट अवस्था असो, पदार्थ कधीच नष्ट होत नाही. आरंभ आणि अंत या दोन्ही अवस्थांमध्ये तत्व जी असतात ना, अव्यक्त राहतात. केवळ मधल्या अवस्थेमध्ये ती व्यक्त होतात. मग तरी काय फरक पडतो? एका काळी शरीर निर्माण झालं, काही काळ अस्तित्वात राहिलं आणि नंतर नष्ट झालं. पुन्हा निर्माण झालं, पुन्हा नष्ट झालं. बिल्डिंग निर्माण झाली आणि बिल्डिंग कोसळली. मधल्या काळात ती अस्तित्वात राहिली. शोक करण्याचं काय कारण आहे? ज्यातनं निर्माण झाली त्याचमध्ये परत मिसळली गेली. त्यामुळे हे अंडरस्टँडिंग आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. हा या श्लोकातला मुख्य आशय. आपण पाहूया 29वा श्लोक पुढचा. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनम् अन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. कठोपनिषद यात एक खूप छान संदर्भ देण्यात आलेला आहे 1.2.7 कठोपनिषदामध्ये, की एक महाकाय जनावर आहे, त्याच्या शरीरात एखाद्या प्रचंड वटवृक्षात 1 इंचभर जागा जरी घेतली तरी त्याच्यामध्ये कोट्यावधी जीवात्मे उपलब्ध असतात. ही गोष्ट आहे ना, ही निश्चितपणे आश्चर्यकारक जीव आहे. आता अल्पज्ञ म्हणजे कमी बुद्धीचे लोक आणि ज्यांनी कधी तपस्या केली नाहीये, हे लोक हे अनुरूप जीवात्मा आहे ना, हे जे आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे ना, त्याच्यामध्ये काय विस्मयकारक गुण असतात हे कधी तो समजू शकत नाही. आणि पदार्थाची जी स्थूल जडवादी संकल्पना आहे ना, त्यामुळे या युगातले बहुतांश लोक हा सूक्ष्म कण एकाच वेळेस महान आणि सूक्ष्म कसा असू शकतो हेही जाणू शकत नाही. आत्म्याबद्दल श्रवण करणारे खूप इच्छुक लोक असणारे काही अज्ञानवश लोक जे आहेत ना, आत्मा आणि परमात्मा यांच्यातला भेद न जाणता ते एकच आहेत या समजुतीद्वारे त्या अज्ञानी लोकांची दिशाभूल केली जाते. परमात्म्याचं स्वरूप, आत्म्याचं स्वरूप, त्यांचं कार्य, तसेच त्यांचा एकमेकांमध्ये असलेला संबंध आणि छोटे मोठे तपशील यांचं
पूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती आढळणं हे अत्यंत कठीण आहे. आणि जोपर्यंत एखादी व्यक्ती भगवंतांनी दिलेल्या शास्त्रांचा अभ्यास करत नाही, त्याद्वारे ज्ञान प्राप्त करत नाही, तोवर त्याला हे ज्ञान होणार नाही. स महात्मा सुदुर्लभा. आत्मज्ञानामुळे होणारा जो वास्तविक लाभ आहे आणि आत्म्याचं स्वरूप विविध मार्गाने समजावून सांगणारा मनुष्य सापडणं अतिशय कठीण आहे. म्हणून लोकांची दिशाभूल होते आणि खोट्या किंवा दुसऱ्या कुठल्या तरी न महत्वाच्या विषयावर किंवा तर्कावर बोलून लोकांची दिशाभूल करणारे असे बरेच लोक समाजामध्ये प्रचलित आहेत. तर ज्याला आत्म्यासंबंधीचं ज्ञान प्राप्त करायचं आहे ना, त्याच्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे तपस्या आणि त्याग. सर्वश्रेष्ठ प्रमाणित अधिकारी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेत सांगितलेल्या उपदेशांचा इतर सिद्धांतांमुळे विचलित न होता जसा आहे तसा स्वीकार करणं, यासाठी ही जी भगवद्गीता आहे ना, त्याचं नाव आहे जशी आहे तशी. भगवद्गीता जशी आहे तशी. भगवंतांनी जी फिलॉसॉफी दिली आहे त्याचा आपण जसाच्या तसा स्वीकार करणं खूप आवश्यक आहे. म्हणून प्रभुपादांनी हे सर्वश्रेष्ठ कार्य केलेलं आहे. AC भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद आपल्या संस्थेचे संस्थापक आचार्य यांनी सर्वात महत्वाचं कार्य केलंय ते म्हणजे भगवंतांनी जी शिकवण दिली ती जशीच्या तशी आपल्यापर्यंत प्रस्तुत केली, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ केलेली नाही. आणि श्रीकृष्णांना जाणणं हे केवळ शुद्ध भक्तांच्या अहैतुकी कृपेने शक्य होतं. इतर कुठल्याही मार्गाने भगवान श्रीकृष्णांना जाणता येत नाही. याचं प्रतिपादन स्वतः भगवान कृष्णांनी केलेलं आहे. भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मी तत्वतः. आणि यासाठी भगवंतांनी संपूर्ण 12वाचा एक भक्तियोग नावाचा एक अध्याय आपल्यासाठी दिलेला. तर या श्लोकातून आपण हे समजू शकतो. पाहूया पुढचा श्लोक 30वा. देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि. काय या देहामध्ये जो निवास करतो त्याचा कधीही वध होऊ शकत नाही. देहात जो राहतो आत्मा, त्याचा कधीही वध होऊ शकत नाही. मग शोक करण्याचं कारण काय? आता या ठिकाणी एक अंडरस्टँडिंग आपण असं समजून घेतलं पाहिजे की भगवान श्रीकृष्ण काय करतायत, हा जो अविकारी आत्मा आहे ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचे विकार कार्य करत नाही, त्या आत्म्याबद्दलच्या उपदेशाचा इथे भगवंत समाप्ती करतायत. अमर आत्म्याचं अनेक प्रकारे भगवंतांनी वर्णन केलं, हे आपण पाहिलं मागच्या श्लोकांवरनं. आता या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतायत की आत्मा अमर आहे आणि शरीर क्षणिक आहे. आणि त्यासाठीच आपले जे पितामह आहेत आजोबा भीष्म आणि गुरु जे आहेत द्रोणाचार्य, यांची हत्या होईल म्हणून क्षत्रिय या नात्याने अर्जुनाने युद्धाचं कर्तव्य त्यागण्याचा काहीही उपयोग नाही आणि ते योग्य पण नाही. भगवान श्रीकृष्णांच्या अधिकृत प्रमाणांवरनं आपण सर्वजण, तुम्ही मी सगळे मिळून हे जाणून घेऊया की भौतिक शरीरापेक्षा आत्मा भिन्न असतो. असं नाहीये की आत्मा नावाची गोष्ट अस्तित्वातच नाहीये किंवा रासायनिक प्रक्रियांमुळे किंवा भौतिक विशिष्ट परिस्थितीमध्ये जीवनाची लक्षणं उत्पन्न होतात. आत्मा जरी अमर असला ना तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेलं नाहीये. आणि त्याचबरोबर युद्ध काळामध्ये ही आवश्यकता निर्माण झाल्यामुळे हिंसेचा निषेधही केलेला गेलेला नाहीये. अशा हिंसेची गरज आहे ना, ही वैयक्तिक लहरी खातर न ठरवता भगवंतांच्या आज्ञेवर आधारित असली पाहिजे. हे या श्लोकातनं महत्वाचा मुद्दा आपण शिकायचा आहे, अंडरस्टँडिंग. तर या ठिकाणी आपण थांबूया. हा धडा या ठिकाणी पूर्ण होतो. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. थँक्यू व्हेरी मच.